नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक विमा जमा होणार। त्यानंतर पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होऊ शकतात। त्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या योजनेअंतर्गत नियमात बसलेल्या शेतकऱ्यांना मोफत वीज आणि सरसकट वीज बिल माफी महाराष्ट्र शासनाचा याबद्दलचा जीआर पाहणार आहोत। आणि सर्वात शेवटी हवामान अंदाज आणि शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारच्या अनेक अपडेट, महत्त्वाच्या घोषणा, महत्त्वाच्या योजना एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओला आताच लाईक करा। राज्य सरकारने काही तालुके दुष्काळ दृश्य जाहीर केले, मात्र शेतकऱ्यांना कुठलीही सवलत किंवा आर्थिक मदत न मिळाल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला होता। याची दखल घेत आमदार सुहास कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। त्यामुळे नांदगाव तालुक्याला पीक विम्यापोटी सुमारे 125 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। दुष्काळदृश्य तालुक्यांना मदत देण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश नसल्याने तालुक्यात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। ही अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील अपडेट। नोव्हेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या 77,226 शेतकऱ्यांपैकी 556 शेतकऱ्यांचे प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केले असून 17,856 शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली नसल्यामुळे अनुदानाची रक्कम त्यांना देण्यात आली नाही। अपडेट आहे छत्रपती संभाजी नगर येथील। तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। यवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्याविषयी तक्रारी दूर करून पात्र शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा योजनेअंतर्गत लाभांचे वितरण करावे असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत। सरकारमध्ये दम असेल तर विशेष अधिवेशन बोलून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला हवी। आमचं सरकार असताना 40,000 कोटी रुपये देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। 2014 मध्ये महाराष्ट्रावर 2,56,000 कोटींचं कर्ज होतं, तर आता ते कर्ज 9 लाख कोटींवर गेलं। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्याऐवजी यांनी राज्यावर कर्जाचा बोजा वाढविला अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। शेतकऱ्यांना हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम नाकारण्यात आली होती। त्या विम्याची रक्कम देण्याबाबत पुन्हा शेतकऱ्यांची पडताळणी करण्याच्या सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीला दिल्या आहेत। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीनुसार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात ही बैठक पार पडली आणि बैठकीत जिल्हा तक्रार निवारण समितीच्या पुराव्यातून निष्पन्न झाले की अशा शेतकऱ्यांपैकी 10% शेतकऱ्यांचे सॅटेलाइटद्वारे पुनर्पडताळणी करून प्रस्तावास मंजुरी देण्याबाबत शासन प्रस्ताव निर्णय घेण्यात येणार। पीक विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम नाकारलेल्या 6,687 केळी उत्पादक पीक विम्याची रक्कम देण्याबाबत पालकमंत्री पाटील यांनी मंगळवारी म्हणजेच की काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती। याबाबत मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना याबाबत तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, म्हणजेच की मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार जे शेतकरी 7.5 HP म्हणजेच की अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे। आणि राज्यात असे कृषी पंप वापरणारे 44,03,000 शेतकरी असल्याचे जीआर मध्ये म्हटलं आहे। म्हणजेच की हा महाराष्ट्र शासनाचा काल रात्रीचा जीआर आहे। तर या ठिकाणी बघू शकतात, या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे। या शेतकऱ्यांना पुढच्या 5 वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे आणि मोफत वीज योजनेची अंमलबजावणी एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांना मागच्या 3 महिन्यांचे बिल भरावे लागणार नाही। मागच्या 3 महिन्याचे शेतकऱ्यांचे बिल आता या ठिकाणी माफ करण्यात येणार। सरकारने शासन आदेशात असे म्हटले आहे, जे शेतकरी 7.5 HP पर्यंत कृषी पंप वापरतात त्यांना मोफत वीज मिळेल। म्हणजेच की 7.5 HP पेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोफत वीज मिळणार आहे। केवळ 7.5 HP पंपासाठी हा निर्णय नाही,
पण 7.5 HP पेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागेल। म्हणजेच की 7.5 HP पेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच JR मध्ये आणखी काय म्हटलं आहे तर या ठिकाणी बघू शकतात, राज्यात 7.5 HP पेक्षा कृषी पंप असणाऱ्या आणि वापरणाऱ्या सर्व शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे। म्हणजेच की एका शेतकऱ्याला एकाच कृषी पंपासाठी मोफत वीज मिळेल याचा उल्लेख कुठेही केलेला नाही। म्हणजेच एकापेक्षा जास्त कृषी पंपासाठी मोफत वीज मिळू शकते। 2024 ते 2029 पर्यंत मंजुरी देण्यात आली, पण 3 वर्षानंतर या योजनेचा आढावा घेऊन ही योजना सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असेही या JR मध्ये म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। तरीही पुढील 4 दिवस राज्यांच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड आणि इतर काही ठिकाणी IMD ने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। पावसाचा जोरही वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला। हवामान खात्याच्या या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। चंद्रपूर, वर्धा, नागपूर, धुळे आणि अमरावती जिल्ह्यातही वादळाचा इशारा देण्यात आला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, हा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा, त्यामुळे इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा। PM किसान म्हणजेच की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा पुढील 18वा हप्ता ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, PM किसानचा हप्ता पडल्याच्या नंतर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील आणि 2,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतील। पण शेतकरी मित्रांनो, या दोन्ही योजनेचे हप्ते 100% खात्रीशीर कधी येतील हे तुम्हाला कोणीच सांगू शकणार नाही। याबद्दल खात्रीशीर अपडेट आणि सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जाईल। या दोन्ही योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला परत एकदा EKYC करणे गरजेचे आहे। त्यामुळे आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही जर या योजने अंतर्गत EKYC केली नसेल तर EKYC करून घ्या, तरच तुमच्या खात्यांमध्ये या दोन्ही योजनेचे मिळून एकूण 4,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील। कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणु ऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्यात येत असून राज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली होती आणि त्या ठिकाणी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे।